100% ते खरं आहे। अत्यंत जबाबदारीने एक आमदार म्हणून मी हे माझं विधान करत आहे। प्रत्येक एका सरकारी कर्मचाऱ्याला 2-2 बसेस 100-100 लोकांना वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। वाढवण बंदर रद्द करा, रद्द करा, रद्द करा। मच्छीमारांना देशोधडीला लावणारे वाढवण बंदर रद्द करा, रद्द करा, रद्द करा। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे वाढवण बंदर रद्द करा, रद्द करा, रद्द करा। वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। लोकशाही में हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। लोकशाही में हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे शासन की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे सरकार की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। एकच चित्त वाढवण बंदर रद्द, एकच चित्त वाढवण बंदर रद्द। या सगळ्या बंदराला विरोध करतायत सर। काहीच वेळात या बंदराचं भूमिपूजन होणार आहे। प्रत्यक्षात आपण वाढवण येथे येऊन हे निषेध व्यक्त करताय, नेमक्या काय भावना आहेत? वाढवण बंदर गेल्या अनेक वर्षापासून या भागातील पालघर जिल्ह्यातील संबंध जो भूमिपुत्र आहे, मच्छीमार आहे, इथला जो शेतकरी आहे, हा वाढवण बंदराला विरोध करतोय। वाढवण बंदरामुळे जवळजवळ 2.5 लाख मच्छीमारांचा मच्छीमारी व्यवसाय हा उद्ध्वस्त होणार आहे। त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये जो शेतकरी आहे हा अल्पभूधारक आहे, छोटा शेतकरी, यांची सुद्धा जमीन ही संपादित केली गेलेली आहे। अनेक प्रोजेक्ट इकडे गेले, त्याच्यामध्ये त्यांची जमीन संपादित केलेली आहे। लोकांना नुकसान भरपाई दिली नाही। लोकांना नुकसान भरपाईचा विषय जाऊ द्या, विरोध आहे हे आम्ही अनेक वर्षापासून सांगतो। विधानसभा सदस्य म्हणून आज या निदर्शनं करण्यासाठी माझे विधानसभेचे सहकारी विक्रमगड विधानसभेचे माननीय आमदार श्री सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत। सर्व संघटनाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। आदिवासी एकता परिषद आहे, कष्टकरीचे ब्रायन लोबो असे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि स्थानिक भूमिपुत्र इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत की हा वाढवण बंदर रद्द झाला पाहिजे। परंतु आज या संबंध भागामध्ये पाहता पोलिसांचा एवढा बंदोबस्त लावलेला आहे, एवढा ताफा लावलेला आहे की गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये ताफे लावलेले आहेत। याचा अर्थ असं आम्हाला आज जाणवलं की ब्रिटिश पुन्हा आले की काय अशी परिस्थिती आज पुन्हा झालेली आहे। म्हणजे एवढ्या हुकुमशाहीमध्ये एवढा विरोध असताना पण हुकुमशाहीमध्ये हे वाढवण बंदराचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत, तर हे काही योग्य नाही, हे काही बरोबर नाही। आणि म्हणून आज पालघरपर्यंत जाण्यासाठी किंवा पालघरला निषेध नोंदवण्यासाठी आज सर्व इथल्या भूमिपुत्रांना त्यांच्या घराच्या बाहेरच रोखलं गेलेलं आहे। तरी सुद्धा आम्ही जिथे वाढवण बंदर मुख्य जे बंदराचा स्फोट आहे त्या ठिकाणी या संबंध भागातील भूमिपुत्र मच्छीमार शेतकरी हा मोठ्या संख्येने उपस्थित इथे होणार आहे आणि इथे मोठ्या संख्येने आम्ही निदर्शनं जाहीर करणार आहोत। निकडून असेल किंवा मग ज्या संघटना आहेत त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात, आंदोलन त्यांच्यापर्यंत सुरू आहे। आपण पाहिलं तर अशा पद्धतीने काळ्या फिती ज्या आहेत त्या हाताला बांधून त्याच पद्धतीने जे काळे झेंडे आहेत ते दाखवत हा निषेध व्यक्त केला जातो। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत सुनील भुसारा। मला सांगा, BNP आणि केंद्र सरकारचं 12.5 लाखांपेक्षा स्थानिकांना रोजगार होणार आहे, असं असताना स्थानिक विरोध करतायत। सरकार स्थानिकांना विश्वासात घेण्यासाठी निश्चितच जनसुनवाई ज्या पद्धतीने या वाढवण बंदराची झाली एकतर्फी होती, ती लोकांचं कुठल्या प्रकारचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि आज हा भूमिपूजनाचा घाट जो घातला जातोय तो सुद्धा जनतेच्या विरोधामध्ये जाऊन घातला जातो। आमदार साहेबांनी सांगितलं की ब्रिटिश पुन्हा आली काय असं आम्हाला वाटतं आणि प्रत्येक गल्लीबोळातल्या नाक्यावर, पाड्यावर, वाड्यावर, वस्तीवर आज पोलीस सगळीकडे आहेत। लोकांना रोखलं जातं येण्यापासून। ही सरकारची दादागिरी आहे, हुकुमशाही आहे आणि अजून मोदींकडे काय वेगळ्या अपेक्षा ठेवणार आम्हाला हे माहीतच होतं। परंतु अशा पद्धतीने सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करणं योग्य नाही। लोकांचं आयुष्य या बंदराने उद्ध्वस्त होणार आहे। 12.5 लाख लोकांचा ते जेव्हा सांगतात ते अतिशय खोटं आणि फसवे असे दावे करतात, त्यांना कोणाचं भलं करायचं आहे हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून धनदांडग्यांसाठी काम करणार आहे सरकार, याचा आम्ही निषेध करतो। हा निषेध करण्यासाठीच ते सर्व भूमिपुत्र एकवटलेले आहेत आणि हे बंदर आम्ही होऊ देणार नाही, हा आमचा त्या ठिकाणी ठाम निर्णय आहे। आज त्यांनी उद्घाटन जरी केलं तरी हे बंदर आम्ही होऊ देणार नाही। आमची जिद्द आहे, वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। प्रमुख पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना काल पोलिसांकडून बजावण्यात आल्या। आता
की आंदोलनाची आपण आता जसं ब्रिटिशांनी सुद्धा मागील काळामध्ये जसं आपल्या अनेक स्वतंत्र सैनिकांना जेलमध्ये टाकलं, बोलून ठेवलं, दाबून ठेवलं, तो प्रकार पोलीस करतायत. आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की आम्ही सर्वसामान्य लोकांसोबत आहोत, जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्यासोबत आहोत, त्यांना आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आणि त्यामुळे आमची भूमिका आहे ती स्पष्ट आहे. आज मोदीचं उद्घाटन करायचं आहे, त्यांना एक श्रेय घ्यायचं आहे त्याचं. आणि आमच्या लोकांची जी काही आज म्हणजे जी काही वाताहत होणार आहे या भागाची, ती त्यांना दिसत नाही उघड्या डोळ्यांनी. तिकडे बाजूला गुजरात बुडतोय महापुरामध्ये, महापुराला गुजरातमध्ये अनेक रस्ते वाहून गेलेत, अनेक गावं पाण्याखाली गेलीत. असं असताना सुद्धा मोदीजी उद्घाटनाला येतात, हे अतिशय निषेधार्ह आहे. तुझा सत्या बघा, आता सगळ्यांनी शांततेमध्ये राहा. आपल्या इकडे अनेक मान्यवर आज यांनी इथे उपस्थिती दर्शवली आहे.